के के किचन 78 मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण देशी अंडा कढी बनवणार आहोत। आता अंड्याला आपण उकडायला आधी ठेवूया आणि त्यानंतर त्याचा मसाला तयार करूया। चला तर मग सर्वात पहिले आपण अंडे उकडून घेणार आहोत। त्या अंड्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहोत। मीठ घातल्याने ते अंडे चांगले उकडलेही जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात। अंडा कढीचा मसाला बनवण्यासाठी 2 टमाटे घेतलेले आहेत, मीडियम साइजचे 2 कांदे घेतलेले आहेत, अर्धी लहान साइजची नारळाची खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि थोडे 15-20 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडी कढीपत्ता घेतलेला। आता ह्याला आपण हे मिश्रण सगळं आपण भाजून घेऊन वाटूया। मसाला भाजून घेतला आहे, अंडे पण उकडून झाले त्यामध्ये मसाला जाण्यासाठी। कढईत आपण थोडं तेल घातलं तर अंडे आपण घालून घेणार आहोत। थोडं फ्राय करूया अंडे। थोडा अंड्यांना आपण फ्राय केलं आहे, फ्राय घातली थोडं। आपण मसाला घालूया, त्याला आपण चांगलं परतून घेऊया। झाला आहे, त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया। 2 चमचे मिरची लाल तिखट, 2 चमचे धनिया पावडर, अर्धा टीस्पून हळद पावडर। चांगलं मिसळून घेऊया। थोडं आपण पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये मसाला भाजण्यासाठी। चांगला मसाला मिक्स झाला, थोडा वेळ आपण याला झाकून ठेवूया। चला तर मग बघूया मसाला चांगला भाजला गेला की नाही। अंडे ॲड केले त्यामध्ये, त्याला चांगलं मसाल्यामध्ये आधी आपण हे करूया, नंतर पाणी घालायचं। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया आणि चवीनुसार मीठ। पाणी ॲड केले याच्यामध्ये, चवीनुसार मीठ घालू। आम्हाला मीठ कमी लागतं, मी मीठ कमीच वापरते। तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता। आता थोडा वेळ याला उकळी येण्यासाठी आपण झाकून ठेवूया। आपली अंडा कढी रेडी झाली आहे। बघा लिक्विड पण गाढली, मस्तपैकी भाताबरोबर चपाती बरोबर मस्तपैकी खाऊ शकता। गॅस बंद केलाय, मी गॅस बंद केलाय। तुम्ही पण ही रेसिपी एकदा बनवून बघा तर